नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्ही इथे बघितलं असाल की आम्ही आज आलेलो आहोत कांदिवली चारकोपला, जिथे माझी मोठी नणंद राहते आणि तिच्या मुलीला ना ट्विन्स झालेले आहेत. त्याचं आज बारसं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की किती गर्दी, म्हणजे घरामध्ये ना बिचारे हे बाळ आहेत ना, पूर्ण पाळण्यावरती सगळेजण त्याच्या असे बाळाला बघण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढलेली. तर इथे बघा, इतका क्यूट फ्रॉक घातलेला ना बेबीला, इतका मस्त, ती इतकी छान दिसत होती, इतकी गोड दिसत होती. आणि जो बाबा आहे ना, म्हणजे मुलगा आहे तो ना, कंटिन्यू कायम झोपलेलाच होता. आम्ही जेव्हापासून गेलो तेव्हा तो झोपलेलाच होता, तो उठलाच नाही जाईपर्यंत. तर इथे ना दोन्ही मुलांची नावं तुम्ही बघू शकता. एकाचं नाव आहे दिव्यांश आणि मुलीचं नाव आहे धान्वी. तर इथे मस्तपैकी त्यांचं नामकरण वगैरे झालेलं आहे. मी यायच्या अगोदरच मला लेट झाला, थोडंसं माझा इश्यू झाला होता गाडीचा, म्हणजे मी बुक केलेली गाडीचा ना इश्यू झालेला, खूप लेट आला तो ना, त्यामुळे मी ना बरोबर त्या टायमिंगला पोचलीच नाही. तर इथे ना शेवटी माझा नंबर आलेला आहे, म्हणजे ओटी भरतात ना, खणा नारळाने ओटी भरतात. जे काही बाळासाठी वगैरे गिफ्ट घेतलेलं असतं ते ओटीमध्येच आम्ही एकत्र दिलेलं आहे. तर इथे छान तिची ओटी वगैरे भरलेली आहे. आणि ही आहे त्या बाळाची मम्मी, म्हणजे ती 2 ट्विन्स आहेत ना, म्हणजे नंदेची मुलगी ही. तर इथे दुसरी खाली बसलेली आहे ती माझी आत्ते, म्हणजे मनोहरच्या आत्याची मुलगी, माझी आत्ते नणंद. तर ती इथे सगळं म्हणजे देवाणघेवाण चाललेलं असतं आमच्याकडे ना. 5वीला नारळ जातो, तो परत आपल्याला येत नाही, पण बारशाचा नारळ परत आपल्याला येतो. तर ते सगळं काम चाललेलं होतं. आणि तुम्ही बघितलं असाल की परत ते ट्विन्सचा फोटो दाखवलेला, अजूनसुद्धा तो बाबू झोपलेला होता. हा आहे बाळाचे पप्पा आणि ती मम्मी. तर किती खुश आहेत ना दोघंजणं. पहिला गेल्यानंतर आम्ही कॉन्ग्रॅच्युलेशन केलं आणि विचारलं की कसं वाटतं, तर खूप खूप छान, खूप खुश होते दोघं पण. तर इथे बघा सगळ्या ह्या पाळण्यावरती ना कशी इतकी गर्दी केलेली ना, असं म्हणजे त्यांना बघण्यासाठी. जसं ॲक्च्युली ते सगळे ना माझ्या म्हणजे नंदेच्या मुलीच्या सासरकडचे होते. तर ही बघा, ही माझी नणंद जी आजी झालेली आहे. आणि ही तिची ना आता 5वी पिढी, म्हणजे तिची आईची आई, तिच्या आईची आईसुद्धा आहे, तुम्हाला दाखवते इथे. त्यासाठी ती लाडू घेऊन सगळ्यांना वाटवते की 5वी पिढी इथे तयार झालेली आहे. ही बघा, ही सफेद साडीवाली आजी आहे ना, तिची मुलगी जी बाजूला बसलेली आहे ना मरून साडीमध्ये, ती माझी चुलत सासू. तर ह्या दोघी बघा मायलेकी आहेत. आणि ह्या जी मरून कलरची साडी आहे ना, तिची मुलगी माझी मोठी नणंद, तिच्या मुलीला मुलं झालेली आहेत. म्हणजे किती मोठं नातं बघा, म्हणजे 5वी पिढी आहे तिची. त्याच्यासाठी ना ती सगळ्यांना लाडू वगैरे वाटत होती. खूप खुश होते सगळेजणं मस्तपैकी ना. ओटी वगैरे भरल्याच्यानंतर आहे बघा, आम्ही जावा बसून ना इथे आमचं जेवण चाललेलं आहे. जरा माझ्या मोठ्या दिराला सांगितलं शूट कर म्हणून, की त्यांनी सगळं पूर्ण ना, म्हणजे जे ओळखी पाळखीचे नाहीत ना, त्यांचं पण मस्तपैकी मोठा लाँग व्हिडिओ शूट करून दिलेला. मी एडिट वगैरे करून थोडंसं शॉर्ट केलेलं आहे. एक जाऊ माझी दुसऱ्या साईडला बसलेली आहे. आणि हा माझा सगळ्यात छोटा दीर आहे. तर त्याचं पण बघा कसं शूट केलेलं आहे. तो गुलाबजाम खाऊन दाखवते तसं शूट केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, ही माझी नणंद आहे, ही सुद्धा माझी आत्ती नणंद आहे. मस्तपैकी सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर तर इथे मस्तपैकी नंतर ना अक्षताचा बड्डे असल्यामुळे केक कटिंग वगैरे झाला. छान बड्डे सेलिब्रेशन केलं. तिला सगळ्यांनी छान गोड विश केलेले आहेत. तिला बाळ झाले त्याचे पण छान गोड विश केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सगळं झाल्याच्यानंतर तर आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर हा छोटासा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.